श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सासूचा बदला। आई, माझं ॲडमिशन फायनल झालंय, मी अमेरिकेला जातोय। केशवचा चेहरा आनंदाने फुललेला होता, पण शांताबाईच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात थिजलं। ती स्वतःला सावरत म्हणाली, खूप छान रे, पण मला तुझी खूप आठवण येईल। शांताबाईने त्या दिवशी काहीच बोललं नाही, पण तिचं मन मात्र खूप काही बोलत होतं। आठवणी, काळजी आणि एक आईच्या हृदयातली भीती। शांताबाई एका लहानशा गावात राहत होती। तिचा नवरा फार आधी वारला होता। तेव्हापासून तिने केशवसाठी रात्रंदिवस कष्ट केले। लोकांच्या घरी जेवण बनवलं, लग्न कार्याला स्वयंपाक, पुरणपोळ्या करून विकणं, हे सगळं तिने केवळ केशवसाठी केलं। केशव हुशार होता। गावातल्या शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होऊन तो पुण्यातल्या कॉलेजला गेला। शांताबाईने त्याच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आपला स्वतःचा आनंद बाजूला ठेवला। तिच्यासोबत तिच्या 2 जिवलग मैत्रिणी होत्या, सुलोचनाताई आणि कावेरीताई। दोघीही विधवा होत्या आणि शांताबाईसारख्याच परिस्थितीत होत्या। या 3 जणींनी एकमेकींना आधार बनून आयुष्य सारलं होतं। केशव इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर एका मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्ट झाला। पुढे त्याला अमेरिकेत मास्टर्ससाठी संधी मिळाली। शांताबाईचं हृदय आनंदाने भरून आलं होतं। तिचे कष्ट फळाला आले होते। गावात सगळ्यांनी तिचं कौतुक केलं। शांता, आता तुझं काम संपलं। आता केशव परत आल्यावर तुला सोन्याचा संसार करून देईन, कावेरीताई म्हणाली। शांताबाई हसली। माझं सुख म्हणजे त्याचा आनंद, त्याने उंच भरारी घ्यावी, हेच स्वप्न होतं। अमेरिकेत पोहोचल्यावर केशवने दर आठवड्याला कॉल करायला सुरुवात केली। आई, इकडे थंडी खूप आहे ग, पण मी सांभाळतो। आई, तिकडचं खाणं वेगळंच आहे, पण तू केलेली चटणी आठवते। आई ही आनंदाने सगळं ऐकत असे। घरातली वाफाळलेली पोळी तिला त्याच्या आठवणींनी ओली व्हायची। काळ सरत गेला। आठवड्यांचे कॉल महिन्याला एकदा झाले, मग 3 महिन्यातून एक। शांताबाई प्रत्येक फोनची वाट पाहायची, प्रत्येक वेळेस निराश व्हायची। एके दिवशी सुलोचनाताईंनी विचारलं, अगं, केशवचा काही फोन आला का? शांताबाईने हलकसं हसून उत्तर दिलं, अगं, तो बिझी असेल, अभ्यास, नोकरी, सगळं काही। पण तिच्या डोळ्यातल्या पाण्याला सुलोचनाताईंनी ओळखलं। शांताबाईच्या तब्येतीतही थोडा थोडा बदल होत होता। थकवा, चक्कर, कुमकुवतपणा। एकदा ती दारात चक्कर येऊन पडली, तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला आधार दिला। शांता, तू अशी राहू नकोस, तो तुझा मुलगा बिझी आहे, पण तू एकटी नाहीस, कावेरीताईंनी ठामपणे सांगितलं। आपण काहीतरी करूया, हातात कला आहेच, काम करायला हवं। त्याच रात्री त्यांनी ठरवलं, स्वयंपाकघर बंद होणार नाही, पण यावेळेस दुसऱ्यांसाठी नव्हे, आपल्यासाठी। 3ही जणींनी मिळून छोटासा टिफिन सर्व्हिस सुरू केला। गावातल्या काम करणाऱ्या लोकांसाठी सकस घरचं अन्न, शांताताईंच्या हातचं पोषण म्हणून हळूहळू नाव होऊ लागलं। केशवकडून अजूनही एक फोनही नाही, पैसेही यायचे थांबले होते, पण शांताबाई आता बदलली होती। त्याने विसरलं, मी स्वतःला विसरणार नाही, हे माझं आयुष्य आहे, आता मी माझं जग बनवणार आहे। 2 वर्षात त्या टिफिन सर्व्हिसने मोठा टर्नओव्हर केला। एका उद्योजक देशमुख साहेब, ज्यांनी एकदा तिच्या जेवणाचा अनुभव घेतला होता, त्यांनी तिला पाठिंबा दिला। तुमच्या टिफिन सर्व्हिस खूप छान आहे, तुम्हाला हॉटेल सुरू करायचे का? मी मदत करीन आणि नावही तुमचं असेल, शांता हॉटेल। शांताबाई म्हणाल्या, माझ्या नावाने हॉटेल नको, हॉटेलचं नाव आपण सुवर्ण तारा ठेवूया। सगळ्यांना हे नाव खूप आवडलं। शांताबाईला वाटलं, आता तो केशव परत आल्यावर पाहील त्याच्या आईने काय केलंय, पण मी त्याला सांगणार नाही। हॉटेल थोड्याच दिवसात
खूप छान चालू लागलं. लोक शांताबाईंच्या हॉटेलची चव विसरू शकत नव्हते. ते परत परत येऊ लागले. हॉटेल थोड्याच दिवसात मोठे प्रसिद्ध हॉटेल झाले. एक दिवस फोन आला, आई मी परत येतोय आणि एक बातमी आहे, मी लग्न केलंय. तिचं नाव नंदिनी आहे. तिथे आल्यावर भेटवीन तुला. शांताबाई चकित झाली. ना आधी सांगितलं ना विचारलं, पण तरीही म्हणाली, चांगली असेल तर मी स्वीकारेन. पण मनातून कुठेतरी धस्स झालं होतं. शांताबाई दारात उभी होती, जणू सूर्यफुलासारखी आपल्या सूर्याच्या प्रतीक्षेत. केशव आला. त्याच्याबरोबर होती नंदिनी, अत्यंत आधुनिक, अति आत्मविश्वासू. नमस्कारऐवजी फक्त हाय हॅलो. नंदिनीने शांताबाईचा आशीर्वाद न घेता घरात शिरली. केशव, हीच आहे का तुझी आई? खूपच साधी आहे रे. नंदिनीने थेट बोलून टाकलं. शांताबाई फक्त हसली. ती हसली, पण तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी काळजीचं सावट होतं. ते दोघे आले त्या दिवसापासून नंदिनीने शांताबाईला कामवालीसारखं वागवायला सुरुवात केली. अगं आई, त्या भिंतीवरचा रंग फारच जुनाट आहे. आई, तुमच्या अंगावरचे कपडेही फारच गावंढळ आहेत. आणि सर्वात दुःखद म्हणजे केशव शांत राहिला. तो नंदिनीला थांबवतही नव्हता, उलट तिला साथ देत होता. केशव आणि नंदिनी बोलत होते. नंदिनी म्हणाली, आपण येथे कशाला आलेलो आहोत? येथे फक्त तुझी गावंढळ आई आहे. आणि हे शांताबाईने ऐकलं. तिला खूप वाईट वाटलं. ज्या मुलाला मी इतक्या कष्टाने शिकवलं त्याची बायको माझा अपमान करते आणि माझा मुलगा एक शब्दही बोलत नाही. त्या रात्री शांताबाई तिच्या ओसरीवर डोळे मिटून बसली होती. सुलोचनाताई आणि कावेरीताई येऊन म्हणाल्या, शांता, यावेळी तू काहीच बोलली नाहीस. शांताबाईने डोळे उघडले. तिचा आवाज कमालीचा शांत होता. यावेळी बोलणार नाही, आता दाखवणार आहे. मी माझा बदला घेणार आहे. स्वाभिमानाचा, प्रेमाचा नव्हे. आई, दुपारी जेवणात वरणात काहीतरी विचित्र चव होती. तुमचा गावठी स्वयंपाक थोडा बदलायला हवा आता. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. शांताबाईने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही दोषाचे लक्षण नव्हते. ना राग ना शरम, फक्त शून्य. सुलोचनाबाईंचे शब्द तिला आठवत होते. काही वेळा मौन हा सगळ्यात मोठा प्रतिकार असतो. केशवने अमेरिकेहून परत आल्यावर घराच्या आत बाहेर अनेक बदल सुचवले. आई, घराचं रंगकाम नवीन करायला हवंय. हे फारच जुनं झालंय. ही दिवाणखान्यातली खुर्ची बघ. मला आणि नंदिनीला यामध्ये बसवणं जीवावर येतं. शांताबाईच्या मनात एकच प्रश्न उमटत होता. मी एवढे कष्ट करून तुला शिकवलं, अमेरिकेत नोकरीला पाठवलं, आणि आता आई आणि तिचं घर तुला मागास वाटू लागलं आहे. शेजारी शांताबाईंना विचारू लागले, शांता वहिनी, केशवचं आणि नंदिनीचं वागणं तुमच्याशी काहीसं बेफिकीर वाटतंय. पण शांताबाई हसून टाळायची. पोरं आजकाल वेगळी आहेत. आपण त्यांच्या मार्गात येऊ नये. खरं तर ती मनात काहीतरी शिजवत होती. फारसं स्पष्ट न झालेलं, पण ठाम असलेलं. एका सकाळी नंदिनी मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये जायला बाहेर पडली. आई, आम्ही सुवर्णतारामध्ये जातोय. तिथे ब्रेकफास्ट अप्रतिम असतो. तुम्हालाही कधी घेऊन जाईन. शांताबाई फक्त हसली, कारण ती सुवर्णताराची खरी मालकीण होती. ती तिथे शांता मॅडम म्हणून ओळखली जायची. पण हॉटेल व्यवस्थापनात ती कधीच समोर यायची नाही. तिने ठरवलं होतं, आदित्यच्या वाढदिवसाला सगळं उघड करायचं. संध्याकाळी सुलोचनाताई आणि कावेरीताई घरात आल्या. चहा घेत घेत सुलोचनाताईंनी विचारलं, काय ग, अजूनही तू काही बोलत नाहीस? शांताबाईने उत्तर दिलं, बोलण्याची वेळ गेलेली आहे. आता कृती करायची वेळ आहे. मी माझा हक्काचं सुख मागणार नाही, ते निर्माण करणार आहे. कावेरीताईंनी तिचा हात धरला. आम्ही तुझ्या सोबत आहोत.
एक दिवस नंदिनीच्या एका कॉलेज फ्रेंडचा फोन आला. तू भारतात कुठे राहतेस आता? नंदिनीने गर्वाने सांगितलं. केशवच्या गावात, पण मी इथल्या परिस्थितीशी फारच ॲडजस्ट करते. त्याची आई टिपिकल इंडियन विडो, मागास विचारांची. शांताबाईने हे संभाषण ऐकलं. तिच्या मनात थोडी खिन्नता आली, पण तिने पुन्हा स्वतःला सावरलं. ज्यांचं गर्वावर जगणं आहे त्यांना सत्य दाखवायला वेळ लागतो. एका रात्री केशवने विचारलं, आई तू इतकी गप्प का राहतेस? काही हवं असेल तर सांग. शांताबाई हसली. माझ्या गरजा आता फारशा उरलेल्या नाहीत रे. मी स्वतःचं आयुष्य जगते. केशव काही बोलला नाही. त्याचं मन साशंक झालं. पण नंदिनीने मध्येच घुसून विचारलं, आणि हो आई, उद्या माझ्या काही फ्रेंड्स येणार आहेत. कृपया साधे कपडे घालू नका. थोडं सुसंस्कृत दिसावं लागतं. शांताबाईने पुन्हा मौन स्वीकारलं. तिला आता एक एक फास घट्ट होताना जाणवत होता. शांताबाई हळूहळू एका मोठा कार्यक्रम आखत होती, केशवच्या वाढदिवसाचा. तिने सुवर्णतारा हॉटेलमध्ये खास बुकिंग केलं. इव्हेंट मॅनेजरला स्पष्ट सांगितलं, तुम्ही कार्यक्रम चालवणार, मी शेवटी व्यासपीठावर येणार, पण माझं नाव कुठेच सांगायचं नाही. मॅनेजरने मान हलवली. शांताबाईचं गुपित अजूनही सुरक्षित होतं. नंदिनीच्या मनात गर्व होताच, म्हणून नंदिनीने तिच्या फ्रेंडसाठी वाढदिवसाची पार्टी त्या हॉटेलमध्येच ठेवली होती. ती सुद्धा केशवला न विचारता. अगं, तू एवढं मोठं आयोजन करतेस तरी केशवला सांगायचं नाही? शांताबाईने विचारलं. ओ आई, ही पार्टी माझ्यासाठी आहे. मी त्याच्या स्टायलिश मित्रमैत्रिणींना इम्प्रेस करणार आहे, आणि तो तर सरप्राईजचा फॅन आहे. शांताबाई आता फक्त एक हसली आणि मनात म्हणाली, हं, पण ह्या वेळेचा सरप्राईज तुमच्यासाठी असेल. केशव आता आईपासून पूर्णपणे दुरावलेला होता. नंदिनीच्या प्रत्येक बोलण्याला तो पाठिंबा द्यायचा. एक दिवस सुलोचनाताईंनी थेट त्याला विचारलं, केशवा, तुला आई कशी वाटते आता? त्याने हलकं हसून उत्तर दिलं, आई चांगली आहे, पण फार जुनी विचारसरणी आहे. आम्ही अर्बन कल्चरमध्ये राहत होतो ना, ते सगळं मिसमॅच होतं आता. सुलोचनाताईंना राग आला. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, मग विसरू नकोस, त्या जुन्या विचारसरणीच्या माणसानेच तुला अमेरिकेपर्यंत पोहोचवलंय. एका दुपारी शांताबाई गुपचूप हॉटेलमध्ये गेली. तिथे देशमुख साहेबांशी चर्चा झाली. ताई, सगळं तुमचंच आहे, तुमचं नाव लावू का आता ब्रँडवर? शांताबाई हसली. नाही, वाढदिवसाच्या दिवशी सगळं जाहीर करायचं आहे, तेव्हा सगळ्यांसमोर सांगायचं, मीच आहे सुवर्णताराची निर्मात्री. देशमुख साहेब हसले. जसा हुकूम शांता मॅडम. नंदिनीने इंस्टाग्रामवर हॉटेलची पार्टी अनाऊन्स केली होती. कमिंग सून, द मोस्ट एलिगंट पार्टी इन द टाउन, सुवर्णतारा. तिच्या फ्रेंड्सनीही कमेंट्स केल्या, OMG, हे किती भारी आहे. शांताबाई हे सगळं पाहत होती. प्रत्येक कमेंट, प्रत्येक शब्द. ती शांत होती, पण मनात धगधगत होतं. केशवच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळ अगदी साधेपणाने उजाडली. शांताबाईने पहाटे लवकर उठून देवपूजा केली. एक लाडू ठेवला आणि देवाला हात जोडले. देवा, आज मी एका आईच्या नात्याची परीक्षा देते, यशस्वी होऊ दे. तिने केशवसाठी काहीच केले नाही. न गोड केलं, न भेटवस्तू दिली, फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंदिनी मात्र घरात आरडाओरडा करत होती. ती सजायला लागली होती. केस सेट केले, गडद लिपस्टिक, डिझायनर ड्रेस. आई, आज संध्याकाळी तुम्ही तयार राहा. आपण सुवर्णतारामध्ये एकदम क्लासी सेलिब्रेशन करणार आहोत. शांताबाई डोकं हलवत म्हणाल्या, अगं, मी येणारच आहे. ओ गुड, बट प्लीज, त्या तुमच्या साध्या साड्या नको. काहीतरी नवीन बघता येईल तुम्हाला.
शांताबाईच्या चेहऱ्यावर हसू आलं. बघू एवढंच उत्तर. शांता, तयार आहेस ना? हो ग, अगदी सज्ज आहे. ह्या खेपेला कोणाचं नाव नाही, थेट ओळखच. बघ, त्या दोघांना धक्का बसणार, पण त्यांना आयुष्याचं खऱ्या अर्थाने भान येईल. तसंच हवं आहे मला. बदल हा बदनामीसाठी नाही, जागृतीसाठी हवा. सुवर्णतारा हॉटेल आज झगमगत होतं. प्रवेशद्वार सजलेलं. वेलकमिंग बोर्ड होता. हॅपी बर्थडे केशव, ऑर्गनाइज बाय मिसेस नंदिनी केशव जोशी. नंदिनीच्या मैत्रिणी, ऑफिस फ्रेंड्स, केशवचे मित्र, अमेरिकेतून परतलेले ओळखीचे लोक, सगळ्यांचा ग्लॅमरस मेळावा जमलेला. सगळे नंदिनीचं कौतुक करत होते. वा नंदिनी, हे ठिकाण तर राजेशाही आहे. जेवण देखील जबरदस्त आहे. हे एखाद्या सेलिब्रिटीच्या मालकीचं आहे का? नंदिनी मात्र ताठ मानेने म्हणाली, हे खूप सुंदर आहे. तुला माहिती आहे, केशवसाठी काहीतरी भव्यच हवं होतं मला. केशव आलेला असतो पांढऱ्या शर्टमध्ये, स्टायलिश पण आतून थोडा अनभिज्ञ. सगळे टाळ्या वाजवतात. हॅपी बर्थडेचे गाणे चालू होतं. केशव स्टेजवर जातो. नंदिनी केक आणते. दोघं एकत्र केक कापतात. पुन्हा फोटो. लोक गिफ्ट्स देतात. महागडे शूज, ब्रँडेड परफ्यूम. पण त्यात शांताबाईंनी दिलेली एक छोटीशी कवर असते. नंदिनी हसत म्हणते, आई, तुम्ही पण गिफ्ट दिलं? हो ग, अगदी मनापासून. केशव ते कवर उघडतो. आत एक कागद. कागदावर लिहिलेलं असतं, आजचा दिवस तुझ्यासाठी खास. एक जागा आहे मालकाच्या विशेष गेस्टसाठी, तिथे यावं. केशव गोंधळतो. आई, हे काय आहे? फक्त 5 मिनिटं दे. मी त्या हॉटेलमधली एक ओळख दाखवणार आहे सगळ्यांना. अचानक अंधारात एक प्रोजेक्टर सुरू होतो. स्क्रीनवर शांताबाईंचे काही जुने फोटो. स्वतःच्या हाताने जेवण तयार करत असलेली पहिलं केटरिंग ऑर्डर, पहिलं हॉटेल सुरू करतानाची परवानगी. पुढे एक स्लाइड येते. संस्थापिका आणि मालक सौ शांताबाई विश्वनाथ जोशी, सुवर्णतारा हॉटेल्स. पार सभागृहात एक क्षण शांततेचा. टाळ्यांचा नाही, शंका कुशंकाचा आवाज. नंदिनीच्या चेहऱ्यावर भीती उतरते. केशव स्तब्ध. शांताबाई स्टेजवर येतात. माईक हातात घेतात. माझ्या मुलाने अमेरिकेला जाताना मला विचारलं होतं, आई, तुझं काही हवं आहे का? मी हसून सांगितलं, माझं सगळं तूच आहेस. पण अमेरिकेत गेल्यानंतर माझं अस्तित्व विसरून गेला. फोन नाही, पत्र नाही, पैसे नाहीत, काळजी तर अजिबात नाही. मी वाट पाहत राहिले. एक दिवस समजलं, तो मुलगा आता बदलला आहे. तेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं. टाळ्या वाजतात. मी माझ्या मैत्रिणींना गोळा केलं. आम्ही एकत्र स्वयंपाक सुरू केला. तिथून सुरुवात केली. आज माझ्याकडे 5 बॅचेस आहेत. सुवर्णतारा म्हणजे माझ्या कष्टाची उंची आहे. सगळ्यांचा श्वास रोखलेला. केशव पुढे येतो. डोळे ओले होतात. आई, तू हे सगळं आम्हाला न सांगता? हो, कारण मला सिद्ध करायचं होतं की मी फक्त आई नाही, मीही काही करू शकते. नंदिनी तिथे थांबू शकत नाही. तिला काही कळत नाही. तिच्या मैत्रिणी दूर होत जातात. तिला जाणवतं, स्वतःचं शिक्षण, भाषा, ड्रेसिंग हे सगळं कामाचं नाही जेव्हा तुमच्या मनात आदर नसेल. शांताबाई सांगतात, आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझी शेवटची घोषणा करते. सुवर्णतारा हॉटेलची सर्व संपत्ती, नाव, हक्क मी एका अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत ट्रस्टला दान करते. सभागृहात एकच स्फोट. केशव धक्का खातो. आई, तू हे सगळं का? मी हे सगळं तुझ्यासाठीच केलं होतं. तू वापस आल्यानंतर तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला हे गिफ्ट देणार होते. पण जेव्हा तू आलास तेव्हा तुला तुझ्या आईच्या साधेपणाची लाज वाटत होती. तुझी बायको माझा अपमान करत होती, मला कमीपणा दाखवत होती आणि तू
तिला साथ देत होतास आणि मी हे सगळं दान करत आहे, कारण जेव्हा गरज होती तेव्हा कोणी नव्हतं. आता मला हवंय की माझ्या कष्टातून कुणाचं आयुष्य उजळावं. मी फक्त एक व्यावसायिका नाही, एक आई आहे, पण त्याही पुढे एक स्त्री आहे जिला आत्मसन्मान हवा आहे. केशव पुढे येतो, आईचे पाय धरतो. आई, मला माफ कर, मी खूप चुकीचा वागलो. शांताबाई डोळ्यातून पाणी पुसतात. माफ केलं, पण विसरले नाही. नंदिनीही तोंड खाली घालते. आई, मीही खूप चुकीचं वागले. मला दुसरी संधी मिळेल का? शांताबाई फक्त एवढंच म्हणतात, मुली, दुसरी संधी नेहमी मिळते, पण ती मिळावी यासाठी हृदय बदलावं लागतं. त्या रात्री केशव आणि नंदिनी घराकडे परततात. शांताबाई हॉटेलमध्येच थांबतात, कारण उद्या तिच्या नव्या ब्रँचचं उद्घाटन आहे. तिच्या डोळ्यात समाधान असतं. बदला घेतला नाही, आत्मभान मिळवून दिलं. त्या रात्री हॉटेलमधील कार्यक्रमानंतर केशव व नंदिनी घरी परतले. दोघेही गप्प. कारमध्ये न एकही संवाद, केवळ शांततेचं दडपण. घरी आल्यावर नंदिनी तिच्या खोलीत बसली. केस मोकळे, डोळ्यातून हळूवार अश्रू वाहत होते. तिला तिचंच वागणं आठवत होतं. आईला साडीबद्दल केलेला टोमणा, स्वयंपाकात चुका दाखवणं, घरातील निर्णयामधून शांताबाईंना दूर ठेवणं. केशव देखील खोलीत येतो. नंदिनी, झोपलीस का? ती मान हलवते. झोप येईल असं वाटतं का तुला? तो तिच्या शेजारी बसतो. आपण खूप मोठी चूक केली. माझा स्वाभिमान म्हणजे गोंगाट वाटायचा, पण आता कळतंय तिचं शांत राहणं हेच तिचं बळ होतं. आपण तिला कमी लेखलं, पण ती तर शिखरावर पोहोचली होती. सकाळी उठल्यावर नंदिनी स्वयंपाकघरात गेली. पहिल्यांदाच तिने गॅस सुरू केला. हातात पोळपाट. आज मला काहीतरी करायचं आहे माझ्या हाताने. दूध तापवताना हात भाजला. आई कशी करत असेल रोज, कुठल्याही तक्रारीशिवाय. तेवढ्यात केशव आला. काय करतेस? शिकते. उशीर झाला, पण अजून संधी आहे ना. शांता, कालचा कार्यक्रम म्हणजे एक धक्का होता ग. सगळे थक्क झालेत. तू एवढं मोठं साम्राज्य उभं केलंस हे कुणालाच वाटलं नव्हतं. शांताबाई हसल्या. माझ्यासाठी ते साम्राज्य नाही, तो माझा आत्मसन्मान आहे. आणि केशव व नंदिनी थोडे हळवे झालेले दिसतायत, पण मी त्यांना वेळ देणार आहे. पश्चाताप सहज होतो, पण बदल टिकायला पाहिजे. केशवने आईला फोन लावला. आई, तू घरी येशील का? मला आणि नंदिनीला तुझ्याशी बोलायचं आहे. शांताबाईंनी उत्तर दिलं, मी उद्या दुपारी येते, पण एक अट. मी आई म्हणून येणार नाही, मी शांता जोशी म्हणून येणार आहे. मला आई पुन्हा ओळखायचं असेल तर तुम्हाला बदललं पाहिजे. फोन कट झाला. शांताबाई आल्या, साडी नेसलेली, पण त्यांचं रूप आज त्यांना वेगळंच भासत होतं. आत्मविश्वास झळकत होता. नंदिनीने पाणी आणलं. आई, माफ करा. तुझ्या माफीने माझी जखम भरणार नाही, पण तुझ्या वागण्यातून काही बदल दिसले तर त्याला अर्थ आहे. तेवढ्यात केशवने एक फाईल समोर केली. आई, आम्ही आमच्या सेव्हिंग्समधून तुझ्या ट्रस्टसाठी एक मदत रक्कम देतोय. आम्हाला त्या कार्याचा भाग व्हायचा आहे. शांताबाईने थांबून विचारलं, तुम्हाला चूक वाटत आहे की जबाबदारी? नंदिनीने स्पष्ट उत्तर दिलं, आई, हे पश्चातापातून सुरुवात झालेली आहे, पण आता आम्हाला शिकायचं आहे. आठवड्याभराने घरात काही बदल दिसू लागले. नंदिनी रोज आईसोबत स्वयंपाक शिकत होती. केशव आईसोबत कधीकधी सुवर्णतारा हॉटेलच्या बैठकीला जात होता. शांताबाई त्यांना आदर देत होत्या, पण अजूनही अंतर ठेवून. एक दिवस नंदिनीने आईला विचारलं, आई, एक वेळ अशी होती की मी तुमचं अस्तित्वच नाकारलं, पण आता तुमचं प्रत्येक वाक्य माझ्यासाठी शिकण्यासारखं आहे. मला तुमच्यासोबत
नव्याने नातं जोडायचं आहे. होईल का? शांताबाईने हळूवार हसत उत्तर दिलं. नातं हे पेरावं लागतं. आपण नवं पेरतोय. वाढायला वेळ लागेल. पण मी विश्वास ठेवते की हे नातं आता खोल रुजेल. एक दिवस शांताबाईने केशव आणि नंदिनीला सांगितलं, माझ्या मनात एक नवीन कल्पना आहे. आपण गावाकडच्या मुलींना जे शिक्षण घेतायत त्यांच्या वसतिगृहात दर महिन्याला एक दिवशी सुवर्ण तारा भोजन योजना अंतर्गत प्रेमाने शिजवलेलं जेवण देऊया. पण हे अन्न मी एकटी बनवणार नाही. तुम्ही दोघांनी माझ्यासोबत राहाल. स्वयंपाक, सेवा, प्रेम हे नातं टिकवण्याचे खरे मार्ग आहेत. त्या दिवशी सर्वजण केशव, नंदिनी, शांताबाई स्वयंपाकघरात उतरले. अन्न शिजवलं, प्रेमाने वाढलं. मुलींच्या चेहऱ्यावर हसू पाहून केशव व नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, आज खूप समाधान वाटतं. शांताबाई म्हणाल्या, कारण आज तुम्ही दुसऱ्यांसाठी काही दिलं. नातं टिकवायचं असेल तर देणं शिकावं लागतं. मी तुम्हाला हेच शिकवत होते. त्या रात्री केशव आणि नंदिनी दोघेही शांतपणे बाल्कनीत बसलेले. नंदिनी म्हणाली, या फक्त सासूबाई नाहीत, या आपल्या आयुष्याच्या गुरु आहेत. हो, आणि मी इतके वर्ष जे ओळखलं नाही ते आता आयुष्यभर जपेन. केशव म्हणाला. आई, चहा तयार आहे. नंदिनीने हळूहळू शांताबाईंना उठवलं. शांताबाई थोड्याशा आश्चर्याने उठल्या. तू एवढ्या सकाळी? हो, मला आता दिवसाची सुरुवात तुमच्याबरोबरच करायची आहे. चहा मीच केला आहे. थोडा कमी गोड असेल पण प्रेम मात्र भरपूर आहे. शांताबाईंनी कप हातात घेतला. पहिल्यांदाच त्या शांत हसल्या. चव छान आहे. नंदिनीचा चेहरा उजळला. सुवर्णतारा हॉटेलच्या मुख्य दरवाजावर एक नवीन फलक लावला गेला होता. आजपासून येथे प्रशिक्षित गृहिणींचा साप्ताहिक दिवस योजनेचा हेतू गृहिणींना आर्थिक स्वावलंबनाची संधी देणे. हा निर्णय शांताबाईंनी घेतलेला होता. पण यामागे नंदिनीचंही मोठं पाठबळ होतं. आई, आपण त्यांच्या हातात फक्त पोळ्या नाही तर आत्मविश्वास द्यायचा आहे. शांताबाई म्हणाल्या, आणि तुला पाहून त्यांनाही विश्वास वाटेल. एक दिवस केशव शांताबाईच्या समोर आला. त्याच्या हातात एक बिझनेस प्रस्ताव पत्र होतं. आई, तू म्हणाली होतीस ना की मी आयुष्यात काही निर्माण करावं. हे बघ, शांता जोशी किचन एक्सप्रेस, एक नवीन उपक्रम. हॉटेलमधली काही खास जेवणं आता एअरपोर्ट, ट्रेन पॅन्ट्रीज आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर पोहोचवायचं आहे. तू माझा आदर्श आहेस. मी तुझ्या मार्गदर्शनाखाली हे करायचं ठरवलं आहे. शांताबाई गंभीर नजरेने पाहतात. केशव, ही कल्पना छान आहे, पण एक अट आहे. यात मी मदर म्हणून नव्हे तर मेंटर म्हणून सहभागी होईल. मी वाट दाखवेन, पण चालायचं तुला आहे. केशव हसला. हेच मला हवं होतं आई. दुसऱ्या बाजूला नंदिनीही आता बदललेली होती. तिने शांताबाईंना सांगितलं, आई, मी यावर्षी न्यूट्रिशन आणि फूड मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घेतला आहे. माझा उद्देश आहे तुम्हाला आणि तुमच्या स्वयंपाककलेला एका नव्याने शास्त्रशुद्ध स्वरूपात सादर करणं. तुमचं नाव, तुमचं कार्य आता मीच पुढे नेणार. शांताबाईंना शब्दच सापडले नाहीत. त्या आठवड्यात शहाण्या व्यक्तींना बोलवून शांताबाईंनी सर्व कागदपत्रे तयार केली. हॉटेल, मालमत्ता, शेअर्स सर्व काही एका ट्रस्टच्या नावावर दान केलं. ट्रस्टचं नाव होतं सुवर्णतारा आत्मसन्मान ट्रस्ट. हाच तोच ट्रस्ट होता ज्यामार्फत ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण आणि आरोग्यसंबंधी मदत दिली जाणार होती. शांताबाईंनी केशव आणि नंदिनीला साक्ष दिली. ही संपत्ती मी दान करते, पण तुमचं प्रेम, आदर आणि खरी साथ हीच माझी खरी कमाई आहे. हा माझा बदला नाही, ही माझी वाट आहे जी मी संघर्षातून निर्माण केली आहे. शांताबाईंचं गाव, तिथल्या सरपंचांनी आणि महिलांनी त्यांच्या सन्मानासाठी
एक कार्यक्रम ठेवला. केशव, नंदिनी आणि सुलोचनाताई सोबत उपस्थित होते. गावकऱ्यांच्या समोर शांताबाई बोलल्या, मुलगा अमेरिकेला नोकरीसाठी गेला आणि मी इथे एकटी पडले. पण मी माझा बिझनेस सुरू केला आणि त्यात यशस्वी झाले आणि त्या यशातून मिळालेल्या पैशातून मला दुसऱ्या मुलींचे आणि महिलांचे आयुष्य यशस्वी करायचे आहे. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. केशव आणि नंदिनी दोघेही व्यासपीठावर येऊन त्यांच्या आईच्या पायावर वाकले. काही महिन्यानंतर शांताबाई सकाळी भजन ऐकत होत्या. नंदिनी त्यांच्यासोबत बसली होती. स्वयंपाकघरात आता दोघींची गोड मैत्री निर्माण झाली होती. केशव ऑफिसला जाताना रोज आईला नमस्कार करायचा आणि आता शांता जोशी फूड एक्सप्रेस आता 5 शहरामध्ये सुरू झाली होती. त्या रात्री शांताबाई आपल्या खोलीत बसलेल्या. नंदिनी येते. आई, तुम्हाला काही विचारायचं आहे. बोल. तुम्ही मला तुमची सून म्हणून स्वीकारलं. आता मला सांगा, मी कधी मुलगी होईल? शांताबाईंनी काही क्षण तिला पाहिलं. हळूवार हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणाल्या, तू जेव्हा माझ्या वेदना समजून घेऊन त्यावर मलम लावशील तेव्हा नव्हे, तर जेव्हा तू कोणत्याही आईचा सन्मान राखशील तेव्हा तू केवळ माझीच नव्हे तर साऱ्या मातृत्वाची मुलगी होशील. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.